पोरं घरी असले की काही ना काही चांगलंच मागतात. घरी सुट्टीच्या दिवशी तर आता शाळेला सुट्ट्या आहेत, तर चला आता पटकनी मस्त असा हा झटपट होणारा नाश्ता बनवूया. तर हे रोल बनवले आहेत बटाटा आणि साबुदाण्याचे, एकदम वरतून कुरकुरीत आणि आतून मस्त असे हे सॉफ्ट. पोरांना तर खूप खूप आवडते आणि बनता पण हे पटकनी. तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊ खाऊ तुम्हाला हा कंटाळा आला असेल तर नक्की असे रोल बनवा आणि रेड चिलीसोबत खा, खूप छान लागतात. तर तुम्ही ना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. रोल बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी भिजू घालून ठेवला. हे बघा मस्त असा भिजला आहे. जेवढा साबुदाणा होता तेवढंच पाणी घेतलं, म्हणजे असा एकदम मोकळा मोकळा झाला. 5 मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतले, त्याची साल काढून घेतली. चला आता यांना खिचून घेऊया. आता असे सर्व बटाटे हे खिचून घेते. असे खिचून घेतले की गाठा वगैरे राहत नाही. ते सर्व बटाटे झाले खिचणं. आता एक भांडं घेतलं, त्यामध्ये पूर्ण साबुदाणा हा काढून घ्यायचा. आता यामध्ये खिसलेले बटाटे टाकूया. आता यामध्ये काही मसाले ॲड करू. तर शेंगदाण्याचं कूट घेतलं 1 वाटी. शेंगदाणे मी भाजून घेतले, साल काढून घेतली आणि आबडधोबड असे मिक्सरमधून फिरून घेतले. 1 मोठा चम्मच रेड चिल्ली घेतली, ते टाकते. कमी तिखट खात असाल तर कमी घ्यायची. आणि 1 चम्मच आमचूर पावडर, 1 चम्मच काळी मिर्च पावडर, 1 चम्मच जिरा, चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच थोडासा खायचा सोडा घ्यायचा आणि भरपूर असा कोथिंबीर घेऊन व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वगैरे नाही टाकायचं. आता एकजीव करून घेऊ व्यवस्थित. तुम्ही तिखट कमी खात असाल तर रेड चिल्ली कमी टाकायची, या तुम्ही बारीक मिरच्या रेड चिल्लीच्या ऐवजी मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या, ते पण टाकू शकता. आता पाणी न टाकता मस्त हे मी मिक्स करून घेतलं. चला आता याचे रोल करून घेऊया. तर पहिले हात साफ करून घेते. तर हात साफ करून घेतले मी आणि त्याला थोडंसं तेल लावलं, म्हणजे जे मिश्रण आहे ते हाताला चिटकत नाही जास्त. ते हाताला चिटकली की मग रोल जमत नाही, तर थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता याचे रोल असे बनवून घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता. तर मी असे रोल बनवते मस्त, हे बघा असे. आता एका प्लेटमध्ये ठेवते, परत एक वेळा बनवून दाखवते. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. रेसिपीचे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. भरपूर बरंच काही आहे. आता दुसरा पण असा बनवून घेते. नाश्त्याचे पण भरपूर व्हिडिओ आहेत. आता असे सर्व रोल मी हे बनवून घेते. आता हे बघा, हे एवढे झाले आहे. चला तर आता यांना आपण तळून घेऊया. रोल बनवायच्या आधी मी गॅसवरती तेल गरम करायसाठी ठेवलं, तर त्यामध्ये एक गोळा टाकून बघायचा, तर तेल किती गरम झालं आहे त्याचा अंदाज समजून जाते. नाहीतर जास्त तेल गरम झालं की पूर्ण कलर येऊन जाते आणि आतमधून कच्चे राहून जातील आणि वरतूनच कलर येऊन जाईल. तर एक गोळा टाकून बघितला मी, तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे. आता चला हे रोल यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत. तर आता हे जास्त नाही, आपल्याला 3 नाही तर 4 टाकायचे, जास्त नाही टाकून. जास्त टाकले की ते चिपकून जातील आणि जे रोल आहेत ते चिटकतील आणि तुटून जातील. तर आपल्याला कमीच टाकायचे. तर मी 3च टाकले. कढई पण एवढी काही मोठी नाही आहे आणि एका साईडनं आपल्याला होऊ द्यायच्यात आणि नंतर ते पलटून घेऊ थोड्या वेळानंतर. तर हा काटायचा चम्मच घेतला आणि हे पलटून घेते आता. आणि छान असा गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत मस्त कमी गॅसवरती आपल्याला हे होऊ द्यायच्यात. एकदम बी कम गॅस करून नाही घ्यायची, नाहीतर ते तेलकटली होतील. तर मध्यम गॅस करून घ्यायची. आता छान असे कुरकुरीत होतील तोपर्यंत होऊ द्यायच्यात. नंतर हे असे कुरकुरीत वाटलं तुम्हाला की छान असा कलर आला आहे आणि कुरकुरीत झाले आहे, तेव्हाच हे काढून घ्यायचे. आता हे छान झाले आहेत, हे बघा मस्त छान असा कलर आला. आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये. तळ्याच्या वेळेस कमीच टाकायचे, ते चिपकत नाही. आता झाले आहेत, हे काढून घेते, एका प्लेटमध्ये ठेवते. आता असेच आपल्याला 2-3 टाकून छानी असे मस्त होऊ द्यायचे आणि असेच तळून घ्यायचे आहेत सर्वेचे सर्व. आता परत 3 नाही तर 4 टाकते आणि हे पण छान होऊ देऊ, तेव्हाच काढू. एका साईडनं होऊ द्यायचे आणि चम्मचनी झाऱ्याने असं अंतर करायचे, नाही तर ते चिपकून जातात. तर हे एवढे राहिले आहेत तळ्याचे. आता थोड्या वेळानंतर चम्मचने असे पलटून घ्यायचे, एका साईडनं होऊ द्यायचे, तेव्हाच पलटायचे. आता याला पण छान असा कलर आला आहे, बघू शकता मस्त. असे अलटून पलटून कंटिन्यू फिरवत राहायचं त्याला, म्हणजे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित होतील. छान असा कलर आला की तेव्हाच काढायचे. आता हे काढून घेते हे पण. आता असेच आपल्याला थोडं थोडं टाकून छान हे पूर्ण मी सर्व तळून घेते आता.
साबुदाण्याची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हे रोल बनवा. मस्त होता. यामध्ये आपण आमची पावडर टाकता तर त्यानं खूप छान असा टेस्ट येते या रोलला. तर हे बनवा तुम्ही. आणि रेड चिल्लीच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून टाकू शकता आणि कमी तिखटमध्ये पण लहान मुलांसाठी हे पण हे बनवून देऊ शकता. मस्त असे हे होता पौष्टिक. तुम्ही हे रेड चिल्ली या टोमॅटो सॉस तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय.